नमस्कार. दिनांक 24 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे हात पे पकडो डोरो मत. अहमद शहा पळत पळत चोळाप्पाच्या घरी आला. एक अवलिया गावात आला आहे आणि गेले 3 दिवस तो उपाशी आहे असे त्याने चोळाप्पास सांगितले. चोळाप्पाने महाराजांना आदराने घरी बोलावून नेले. त्यांची यथासांग पाद्यपूजा करून भोजनास बसवले. बाहेर उभ्या असलेल्या अहमद शहाला महाराजांनी जवळ बोलावले. हात मे पकडो डरो मत अशी आज्ञा करून त्याला ताटाला हात लावण्यास सांगितले. पण आपण मुसलमान त्यांच्या ताटाला स्पर्श करून जेवण कसे बाटवावे या विचाराने अहमद शहा बिचकू लागला. परंतु महाराजांनी त्याला अभय दिले. ताटास स्पर्श करण्यास भाग पडले. चोळाप्पाच्या घरच्या मंडळींना हे आवडले नाही. अंधार नाहीसा करतो असे म्हणत सूर्य कधी चुकवत नाही. मी आलो असा वसंत ऋतू कधी डंका पिटत नाही. अंधार नाहीसा होणे हा सूर्याच्या उगवण्याचा आणि सर्वत्र पालवी फुटणे हा वसंत ऋतूचा सहज परिणाम असतो. महाराजांच्या लीलेनेही असेच सहज पण लक्षवेधी परिणाम घडून येत. महाराज अवलिया आहेत याचा बबरा रिसालदारानेच केला. त्यानेच चोळाप्पाला बोलवून आणले. चोळाप्पाचे महाराजांशी पूर्वजन्मापासूनचे अनुसंधान होतेच. तेच पुन्हा या जन्मी यावेळी जुळून आले. म्हणूनच महाराजांकडे पाहता चोळाप्पाला जन्मजन्मीचे संबंध असल्याचा आनंद झाला. तेवढ्यात महाराजांनी हसत हसत विचारले, चोळ्या तू सुखरूप आहेस ना? चोळाप्पाला खून पटली. त्याने महाराजांना आदराने घरी नेले. त्यांच्या स्नानाची व भोजनाची व्यवस्था केली. महाराज निरीच्छच होते. 3 दिवस उपास घडला म्हणून त्यांना काहीच फरक पडत नव्हता. म्हणून तर त्यांनी पाटावर बसताच लगेच जेवणास सुरुवात केली नाही. चोळाप्पाच्या घर मंडळींची त्यांनी चौकशी केली. मग त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या अहमद शहास बोलावले. आपल्या जेवणाच्या ताटास हात लावण्यास सांगू लागले. आपण शिवल्याने विटाळ होईल, जेवण वाटेल या विचाराने अहमद शहा बिचकू लागला. पण महाराजांनी त्याच्या आड्यावेड्यांना न जुमानता त्याला हात मे पकडो डरो मत असे म्हणून ताटास स्पर्श करावयास सांगितला. बघ महाराज समाधानाने जेवले. महाराज स्वतःच्या हाताने जेवले हे तसे दुर्मिळ योगच म्हणावे लागेल. कारण त्यानंतर ते कधीही स्वतःच्या हाताने जेवलेत असे घडलेच नाही. महाराजांना लहान मुलासारखे भरवावे लागे. हा विशेष सर्वांनी ध्यानात ठेवावा. म्हणूनच नैवेद्य महाराजांसमोर नुसता कधी ठेवू नये. त्यांतील घास प्रेमाने त्यांच्या मुखाला लावून भरवावेत. तळागाळातील सामान्य लोकांच्या उद्धारासाठी मी आलो आहे. सोवळ्या ओवळ्याचे जातीपातीचे कर्मकांडाचे अवडंबर विधी निषेध माझ्याजवळ नाहीत. हेच त्यांनी या निमित्ताने यावेळी दर्शविले. या त्यांच्या कृतीने चोळाप्पाच्या घरातील बायका मंडळीवर धक्कादायक परिणाम झाला. परंपरागत विटाळ चंडाळाच्या कल्पनेलाच महाराजांनी सुरुंग लावला होता. त्यांच्या अवतार कार्याला आता खरी आणि उघड सुरुवात झाली होती. धन्यवाद.